नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे रोबोटिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक उपचार सांधेतज्ञ असणारे डॉक्टर नीरज अडकर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नीरज अडकर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नीरज अडकर हे प्रख्यात रोबोटिक उपचार सांधेतज्ञ आहेत आणि सध्या ते साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मुख्यत्वे कार्यरत आहेत. मला आवडून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी विशेष करून सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी उपचार उपलब्ध आहेतच, पण त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की आता विशेष करून रोबोटिक उपचार या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईश्री हॉस्पिटलच्या वतीने पुढील रविवारी म्हणजे 20 डिसेंबरला मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण, ज्याच्यामध्ये संधिवात गुडघेदुखी आहेच पण त्या अनुषंगाने विविध प्रकारचे इतर सांधे, खुबा आहे, कोपर आहे, खांदा आहे, ह्यांच्या सांधेदुखीचे रुग्ण सुद्धा सहभागी होऊ शकतात. या व्यतिरिक्त रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे आजार असणारे रुग्ण आहेत, ह्यांच्यासाठी सुद्धा एक वरदान स्वरूपाचं असं हे शिबिर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्णतः मोफत कन्सल्टेशन, मोफत सल्ला मिळणार आहे. पण त्याच्या पुढे जाऊन विविध असणारे जे इतर आजार आहेत त्याच्यासाठी सुद्धा असणाऱ्या तपासण्या आणि त्याचप्रमाणे असणारे उपचार ह्यामध्ये विशेष करून सवलत ठेवण्यात आलेली आहे. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात आणि सांधेदुखीवरती हे जे मोफत शिबिर आहे पुढील रविवारी त्याचा जरूर लाभ घ्या. मला आवडून सांगायचं वाटतं की डॉक्टर नीरज अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता साईश्री हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत आणि ज्यामध्ये विशेष करून सांधेदुखीच्या रुग्णांसाठी रोबोटिक उपचार उपलब्ध झालेले आहेत. अर्थातच विषय आपण अधिक जाणून घेणार आहोत डॉक्टर नीरज अडकर सरांकडनं. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सरांचं. सर पुन्हा एकदा स्वागत. एकंदरीतच नवीन नवीन प्रकारचे उपचार आता सांधेदुखीसाठी येत आहेत. आपल्याकडे दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, स्टेम सेल आहे, अजून विविध प्रकारचे उपचार आपण देताच रुग्णांना, पण आता रोबोटिक उपचारांची सुद्धा त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. सुरुवात करत असताना अर्थातच सांध्यापासून सर्वच प्रेक्षकांना जाणून घेणं आवडेल, काय सांगता येईल? सध्याच्या काळात सांधेदुखीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. कोविडमध्ये हालचाली कमी झाल्यामुळं बऱ्याच लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे. त्यात गुडघेदुखीचा प्रामुख्याने प्रादुर्भाव बघायला मिळतो. गुडघेदुखीविषयी माहिती घेण्यापूर्वी आपण इथं लॅपटॉपच्या माध्यमातून बघणार आहोत की गुडघ्याची संरचना कशी असते. इथं आपल्याला लॅपटॉपच्या माध्यमातून दिसतंय की गुडघ्याची जी संरचना आहे, गुडघ्याचं जे सांधा आहे तर तो मांडीचा हाड, त्याच्यामध्ये गुडघ्याची वाटी आणि नडगीचा हाड या 3 हाडांनी बनलेला असतो आणि ह्या 3 हाडांच्या माध्यमातून हा जो सांधा तयार होतो तर त्या 2 बोनच्या मध्ये म्हणजे गुडघ्याचा वरचं मांडीचा हाड आणि नडगीचा हाड याच्यामध्ये मेनिस्कस असतं जे शॉक अब्सॉर्बर सारखं काम करत असतं. त्याच्या बाजूला लिगामेंट्स असतात ज्या सांध्याला भक्कमपणा देत असतात. मेनिस्कसबद्दल बोलायचं झालं तर हे सी शेप्ड कार्टिलेज असतं, इंग्रजी सी आकाराचं कार्टिलेज असतं आणि सांध्यावर येणारा ताण कमी करण्याचं ते काम करत असतं. त्याला मार लागल्यानंतर ते तुटलेलं मेनिस्कस सांध्याच्या मध्यभागी येतं आणि गुडघा लॉक झाल्याचं सेन्सेशन येतं, अडकल्यासारखं सेन्सेशन येतं. पूर्वीच्या काळी हे मेनिस्कस काढून टाकलं जायचं, पण आता आपण दुर्बिणीद्वारे अगदी छोट्या छोट्या 5 मिलीमीटर जागेतनं हे मेनिस्कस रिपेअर करू शकतो आणि 24 तासाच्या आत आणि काही रुग्ण त्याच दिवशी प्रोसिजर झालेल्या त्याच दिवशी घरी जाऊ शकतात आणि अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला याद्वारे प्राप्त करता येतात. लिगामेंट्समध्ये जर बोलायला गेलं तर अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट ACL ह्याचं एक चित्र आपण इथं बघतोय. तर ते गुडघ्याला भक्कमपणा देण्याचं काम करत असतात आणि खेळाडूंमध्ये किंवा काही रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये कोणी नुसतं पाय घसरून पडलं, ट्विस्ट झाला तरीसुद्धा त्याच्यामध्ये ह्या ACLला मार लागू शकतो आणि ह्या ACLला मार लागल्यानंतर गुडघ्याला इन्स्टॅबिलिटी येते, म्हणजे गुडघा लपकल्यासारखा होतो. आपण इथं बघतो या व्हिडिओमध्ये की त्याच्यात गुडघ्याचा जो सांधा आहे त्याच्यातला भक्कमपणा गेलेला आहे आणि तो पूर्णपणे हलतोय. इथं दिसते वर जे आहे ते MRI पिक्चर आहे, ते तुटलेली ACL जी आहे MRI वरती अशी दिसते. तर एकदा त्याला मार लागल्यानंतर त्याला रिपेअर करण्याशिवाय पर्याय नसतो. ही तुटलेली लिगामेंट अशी दिसते, आपल्याला पिक्चरमध्ये दिसते आणि रिपेअर केलेली लिगामेंटचं चित्र आपल्याला खाली बघायला मिळतंय. तर हे सगळे दुर्बिणीद्वारे आपल्याला रिपेअर करता येतात आणि अतिशय चांगले रिझल्ट ह्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त करता येऊ शकतात. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारची जी गुडघेदुखी आहे त्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत आपल्याला साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. डॉक्टर नीरज अडकर जे रोबोटिक उपचार सांधेतज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून पुढील रविवारी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये संपूर्णतः मोफत वैद्यकीय सल्ला, फ्री कन्सल्टेशन आहेच, पण या व्यतिरिक्त विशेष सवलत तपासण्यांमध्ये आणि खास करून आपल्याला असणाऱ्या उपचारांमध्ये आहे. त्याच्या पुढे जाऊन मला आवर्जून सांगायचं की डॉक्टर नीरज अडकर सध्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहेत. त्या ठिकाणी आपण जरूर त्यांना कन्सल्ट करू शकता.
पण या व्यतिरिक्त ओव्हरऑल आजचं जे एकंदरीतच आपल्याला चित्र दिसतं की संधिवात गुडघेदुखीचं जे प्रमाण वाढलेलं आहे आणि जर का गुडघेदुखीचे असणारे जे काही उपचार आहेत त्याच्यामध्ये जी नवीन नवीन विविधता आलेली आहे, हे सर्व उपचार आपल्याला आज एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध झालेले आहेत. साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर नीरज अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली. तर जरूर फोन करा पुढील नंबरवर आणि मोफत शिबिराचाही लाभ घ्या. सर, या अनुषंगाने अर्थातच आज गुडघेदुखीवरचे जे उपचार आहेत ज्याच्यामध्ये आपण मेनिस्कस विषयी आता सांगितलं, पण त्याच्या पुढे जाऊन ऑस्टिओआर्थरायटिस किंवा जो संधिवाताचा प्रकार आहे त्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? ऑस्टिओआर्थरायटिस हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये बघायला मिळतं. मेनिस्कस इंजुरीज झाल्या किंवा लिगामेंट इंजुरीज हे तरुण लोकांमध्ये तसं बघायला मिळतं. मेनिस्कस इंजुरीज उतार वयात पण बघायला मिळतात, पण ऑस्टिओआर्थरायटिस हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये बघायला मिळतं. आपल्या हाडावरती हा लेअर असतो ज्याला कार्टिलेज असं संबोधलं जातं. पांढऱ्या रंगाचा जो लेअर इथं आपल्याला चित्रामध्ये दिसतोय तो इंजिनमध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट सारखा काम करतो. तो ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस बोन एकमेकावरती घासायला लागतं. सो डावीकडचं जे पिक्चर आहे तिथं 2 बोन्समध्ये गॅप आपल्याला दिसते. उजवीकडच्या याच्यामध्ये ती गॅप कमी झालेली आहे कारण त्याच्यावरचं कार्टिलेज निघून गेलेलं आहे. ह्या कार्टिलेजला रक्तपुरवठा नसतो, त्याच्यामुळे ते निघून गेल्यानंतर हाड घासायला लागतं आणि असं पायाला बाक येतो आणि त्याच्यामध्ये चालताना वेदना होतात, दैनंदिन काम करताना वेदना होत असतात. सुरुवातीच्या काळात जर रुग्ण आले तर आपण हे इंजेक्शनच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट करू शकतो, जिथं थोडंसं ह्याचा जो प्रोग्रेस आहे किंवा त्याची वाढ आहे ती आपण कमी करू शकतो. पण ज्यावेळेस जास्त प्रमाणात पायाला बाक आलेला असतो किंवा आर्थरायटिस स्टेज 3 मध्ये गेलेला असतो त्यावेळेस रिप्लेसमेंट करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि याच्यामध्ये हे ऑपरेशनच्या पूर्वी हे गृहस्थ असे चालायचे वॉकरच्या साहाय्याने, ऑपरेशनच्या नंतर व्यवस्थित चालताना आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. हे दुसरे पेशंट आहेत ज्यांना स्वतः ॲक्च्युली एक पैलवान होते आणि दोन्ही पायाला बाक आलेला होता आणि ऑपरेशन पूर्वी असे चालायचे आणि ऑपरेशन नंतरचा हा व्हिडिओ आहे. आपण आता रोबोटिक शस्त्रक्रिया काय ह्याच्या संदर्भात माहिती घेऊया. रोबोटिकमध्ये ॲक्च्युअल तो रोबो जो आहे आपल्याला ऑपरेशनच्या दरम्यान सर्जन्सना मदत करतो आणि पायाला आलेला बाक त्याची माहिती जी आहे ते रोबोला पुरवली जाते आणि त्याद्वारे ॲक्च्युली स्क्रीनवरती जे आहेत जेवढी डिफॉर्मिटी आहे किंवा कार्टिलेजमध्ये किती डॅमेज झालेलं आहे हे एक 3 डायमेन्शनल इमेज त्याच्यामध्ये तयार होते आणि त्याद्वारे ॲक्च्युअल रिसेक्शन किती करायचं आहे, कार्टिलेज किती हे करायचं आहे, इम्प्लांट कसा बसवायचा आहे ह्याचं प्लॅनिंग करता येतं. आता हा स्क्रीन मी इथं पॉज करतो आहे, आपल्याला बघायला मिळतं आहे की ॲक्च्युअल तो किती मिडिलाइज करायचा आहे, किती रिसेक्शन करायचं आहे, ही सगळं प्लॅनिंग ॲक्च्युअल प्रोसिजर सुरू करण्याच्या आधीच आपल्याला करता येतं. आणि त्याच्यानंतर प्रोसिजरच्या दरम्यान आपण व्यवस्थित ती प्रोसिजर सर्जन करतोय का नाही हे खातरजमा त्याची करता येते. आता जेवढं रिसेक्ट करायचं ते पिंक दिसतं आणि रिसेक्ट झाल्यानंतर तो व्हाईट कलर येतो. सो तिथं थांबायचं आहे आपल्याला. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की ते जिग लावल्यानंतर आम्ही क्रॉस चेक करतो. आपल्याला चित्रात दिसतंय की ते व्यवस्थित कट येणार आहेत का नाही हे करण्याच्या पूर्वीच समजतं आणि ते झाल्यानंतर सगळ्यात शेवटी इम्प्लांट बसवल्यानंतर ते चित्र असं आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतं. सो ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल प्रोसिजर करण्याच्या आधी हे आपल्याला प्लॅनिंग व्यवस्थित करता येतं. प्रोसिजरच्या दरम्यान रोबोचा पूर्णपणे उपयोग होतो. प्रोसिजर झाल्यानंतर परत क्रॉस चेक करता येतं की ते इम्प्लांट्स व्यवस्थित बसलेत आणि त्याची लॅक्सिटी काही आहे त्याच्यामध्ये. सो सांधा दीर्घकाळ टिकण्यासाठी, ऑपरेशन नंतरची रिकव्हरी फास्ट होण्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरतं. ॲक्च्युअल ऑपरेशनच्या दरम्यान पण कमी रिसेक्शन आम्हाला करावं लागतं आणि छोट्या छोट्या जागेतनं हे आपल्याला प्रोसिजर करता येतं. आता ह्या ॲक्च्युली एक्सरेज बघतोय आपण की ऑपरेशनच्या पूर्वी खराब झालेल्या सांध्याने ऑपरेशन नंतर रोबोटिक तंत्रज्ञानाने केलेले हे जॉईंट्स असे दिसत आहेत आणि ऑपरेशन नंतर 4थ्या दिवशी त्यांना पायऱ्या चढता येत होत्या आणि अतिशय चांगला रिझल्ट ऑपरेशन नंतर दोन्ही गुडघे बदलल्यानंतर 4थ्या दिवशी पायऱ्या व्यवस्थित चढताना इथं बघायला मिळत आहेत. दुसरे पेशंट आहेत ज्यांना दोन्ही गुडघे खराब झाले होते आणि ऑपरेशनच्या पूर्वी ते अशा चालायचे, दोन्ही गुडघे बदलल्यानंतर एक साधारणतः 1.5-2 महिन्यामध्ये व्यवस्थित चालताना इथं बघायला मिळत आहेत. यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस होता, वय त्यांचं तसं कमी होतं आणि ऑपरेशन नंतर व्यवस्थित चालताना इथं बघायला मिळतात. अजून या पेशंट त्यांना साईड स्वीप डिफॉर्मिटी म्हणतो. एका साईडला व्हॅल्गस गुडघा बाहेर गेलेला होता आणि एका साईडचा आतमध्ये आलेला होता आणि ऑपरेशन नंतर व्यवस्थित चालताना आपल्याला ते इथं बघायला मिळतात. पूर्णपणे ते डिफॉर्मिटी करेक्शन इथं झालेली आहे. यांच्या दोन्ही गुडघ्यांना बाक होता आणि ऑपरेशनच्या पूर्वी आजी वॉकर घेऊन चालायच्या आणि ऑपरेशन नंतर आता व्यवस्थित चालताना किंवा दैनंदिन त्यांचं सगळं कामकाज त्यांना व्यवस्थित करता येत आहे.
सो ह्याच्यामध्ये पूर्णपणे सांधा जर खराब झालेला असेल तर त्याच्यामध्ये नी रिप्लेसमेंट पूर्ण आपण टोटल नी करतो. पण एकच कप्पा जर खराब झाला असेल तर त्याच्यामध्ये पार्शल नी रिप्लेसमेंट आपल्याला करता येते. इथे आपण लॅपटॉपच्या माध्यमातून बघतोय की ॲक्च्युअल पार्शल नीची जी इमेज आहे तर एकच कप्पा तेवढा चेंज करता येतो, एकच कंपार्टमेंट चेंज करता येतं. तो उजवीकडची जी इमेज आहे ती टोटल नी रिप्लेसमेंटची आहे, डावीकडची जी पार्शल नीची आहे ते पण रोबोटिक माध्यमातून आपल्याला करता येतं. आणि ॲक्च्युअल रोबोटिक पार्शल नी रिप्लेसमेंटचे रिझल्ट्स हे अतिशय सुरेख आहेत. आणि 24 तासाच्या आत पेशंटला, 1 दिवसात 1.5 दिवसात पेशंटला प्रोसिजर झाल्यानंतर घरी जाता येतं. सो फास्ट रिकव्हरीसाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि मी आधी दाखवल्याप्रमाणे हे प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग आणि इंट्रा ऑपरेटिव्ह क्रॉस चेक ह्या प्रोसिजरमध्ये करता येतं आणि रिझल्ट्स अतिशय सुरेख या तंत्रज्ञानाने आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला प्रत्येक माणसाला एकच सांधा असं नाही ठेवता येत, त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. सो टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये हे ऑल पॉली झाला किंवा स्टँडर्ड मेटल बॅग, हायफ्लेक्स डिझाईन असतं ज्याच्यामध्ये सांधा जास्त वागतो, ऑक्झिनियम ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल सांध्याची वेअर अँड टेअर कमी होते, त्याचबरोबर गोल्ड नी जो आहे ह्याच्यामध्ये पण वेअर अँड टेअर कमी होते. तर ह्या सगळ्या जॉईंट्समध्ये काय होतं की ऑक्झिनियम आणि ओप्युलंट किंवा गोल्ड नी, कोणाला जर एखाद्या मेटलची ॲलर्जी असेल तर ह्या लोकांमध्ये हे सांधे सजेस्ट केले जातात. आणि सांधे दीर्घकाळ टिकण्यासाठी पण ह्याचा उपयोग होतो. व्हिटॅमिन ई इम्प्रिग्नेटेड पॉली आलेले आहेत. हे सगळे नवीन सगळे तंत्रज्ञान आहेत ज्याच्यामध्ये सांधा आता 25-30 वर्षापर्यंत सांधा टिकणारे असे नवीन जॉईंट्स आलेले आहेत आणि त्याचा उपयोग होतो. काही लोकांमध्ये डिफॉर्मिटी जास्त असेल तर सांध्याला स्टॅबिलिटी देण्यासाठी एक्सटेंडेड वेज आणि हे स्टेम्स आपल्याला वापरावे लागतात जेणेकरून सांध्याची स्टॅबिलिटी ही कमी होत नाही. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने ह्या नवीन स्वरूपाच्या तंत्रज्ञानामुळे सांधेदुखीवरती, गुडघेदुखीवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे. मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांसाठी, सिनियर सिटीजनसाठी फार मोठी खुशखबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण अद्ययावत तंत्रज्ञान सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर नीरज अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून पुढील रविवारी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने, ज्याच्यामध्ये संपूर्णतः मोफत वैद्यकीय सल्ला, फ्री कन्सल्टेशन आपल्याला मिळणार आहे. पण त्याबरोबरीने लागणाऱ्या तपासण्यांमध्ये सवलत आहे, उपचारांमध्ये सुद्धा सवलत आहे. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी फोन करा. पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो किंवा खुबा कोपर, खांदा कोपर आहे किंवा विविध कारणांनी होणारी सांधेदुखी आहे म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, गाऊट सारखा आजार आहे, तर ह्या सर्व आजारांवरती आपल्याला आता सहजरित्या मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी स्क्रीनवरती बघतात. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत आणि अधिक जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे विशेष करून संधिवात गुडघेदुखीवरती असणाऱ्या रोबोटिक उपचारांविषयी. आणि कार्यक्रमाच्या पूर्वार्धात डॉक्टर नीरज अडकर जे रोबोटिक उपचार सांधेतज्ञ आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, सांगितलं की कशा रीतीने आज ह्या उपचारांमुळे अतिशय सोप्या रीतीने वेदनारहित स्वरूपाचे असे नैसर्गिक स्वरूपाची अशी शस्त्रक्रिया आपल्याला आता गुडघ्यावरती करता येणं शक्य झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन खास करून मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे साईश्री हॉस्पिटलच्या वतीने पुढील रविवारी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी, ज्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. फक्त आपल्याला त्यासाठी आपल्याला नाव नोंदवायचं आहे, त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. ह्या व्यतिरिक्त सांधेदुखी, गुडघेदुखीचे रुग्ण आहेतच, पण त्या अनुषंगाने इतरही कारणांनी होणारी सांधेदुखी आहे ज्याच्यात रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, गाऊट सारखे रुग्ण असोत किंवा खुबा कोपर, खांदा कोपराची सांधेदुखी आहे, सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आपल्याला या ठिकाणी उपचार मिळणार आहेत. फ्री कन्सल्टेशन उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे सवलतीच्या दरामध्ये हे तपासणी आणि उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण सांगितलं की कशा रीतीने आज विविध प्रकारच्या सांधेदुखीवरती नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेत, ज्याच्यात दुर्बिणीचे उपचार आहेत किंवा खास करून रोबोटिक उपचार आहेतच. पुढे जाऊन जेव्हा सर बऱ्याच ठिकाणी जेव्हा काही वेळेस सर्जरी फेल होते काही लोकांची, असेही रुग्ण आपल्याकडे येतात खास करून रिव्हिजन नी रिप्लेसमेंट करून घेण्यासाठी, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. आता काही ठिकाणी त्यांचं ऑपरेशन झालेलं असतं, ऑपरेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात आणि किंवा काही ज्येष्ठ नागरिक किंवा ऑपरेशन झाल्यानंतर ते पडतात, परत फ्रॅक्चर होतात. तर असे बरेच रुग्ण सध्या रिव्हिजन सर्जरीसाठी सुद्धा साईश्रीमध्ये येत आहेत. लॅपटॉपच्या माध्यमातून इथं आपण बघूया. तर आता ह्या आजींचं ऑपरेशन झालं होतं दोन्ही नीचं. तर त्याच्यामध्ये एक जो नी आहे तर तो पडल्या आणि त्याच्यानंतर फ्रॅक्चर झाला. तर हे पण इथं आपल्याला चित्र बघायला मिळतं आहे. आणि हे फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांना अशा प्रकारे आपण रिवाईज केलं, ज्याच्यामध्ये जो पार्ट आहे वरचा तो तसाच रिटेन केला आणि खाली लॉंग स्टेम आणि हे करण्यात आलं.
त्यांचा एक इंटरेस्टिंग केस अशी आहे की त्यांचा दुसरा नी पूर्णपणे फ्यूज होता, त्यामुळे ह्या एकाच पायावरती त्या चालू शकत होत्या आणि हे झाल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला इथं बघायला मिळतोय. त्यांना एक ऑपरेशन नंतर व्यवस्थित त्या स्वतः आता चालू शकतायत, दैनंदिन काम करू शकतायत. त्याच्यामुळे असे काही कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर उत्तर हे आपल्याला सध्याच्या काळामध्ये आहे. यांचं ऑपरेशन अजून दुसऱ्या ठिकाणी झालं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही कारणास्तव पस तयार झाला, तो इम्प्लांट काढून आम्ही हे स्पेसर आणि त्याच्यानंतर हे रिव्हिजन नी रिप्लेसमेंट केलं आणि पूर्ण अशी हालचाल ऑपरेशन नंतर रिव्हिजन नी नंतर सुद्धा आपल्याला इथं साध्य करता येऊ शकते. तर हे जे आहेत नवीन तंत्रज्ञानामुळं हे आपल्याला साध्य होतं आहे आणि ह्याच्यात सुद्धा चांगले रिझल्ट्स आता आपल्याला मिळू शकतात. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने पुनश्च जर का शस्त्रक्रियेची गरज पडली तर आज मला वाटतं साईश्री हॉस्पिटलमध्ये हेही उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. खास करून महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून विविध ठिकाणाहून रुग्ण ह्याचा लाभ घेण्यासाठी येतात, खास करून साईश्री हॉस्पिटलला. कारण या ठिकाणची असणारी गुणवत्ता आणि त्याचप्रमाणे विशेष करून सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर नीरज अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातत्याने साईश्री हॉस्पिटल कार्यरत आहे. आणि ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून पुढील रविवारी 20 डिसेंबरला मोफत शिबिरे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी, तर जरूर ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर. या व्यतिरिक्त विशेष सवलत आहे तपासणी आणि उपचारांमध्ये, त्याचाही आपण जरूर लाभ घ्या. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की आपण जसं आता गुडघ्याविषयी बोललो तसा दुसरा एक सांधा आहे जो फार कॉमनली आपल्याला दिसतो भारतात खराब झालेला, तर खुब्याचा सांधा किंवा हिप जॉईंट. आणि त्याच्यात वेगळेपण असे की ह्या तरुणपणात बऱ्याचदा आपल्याला खराब झालेला दिसतो एव्हियनमुळे. तर ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? खुब्याच्या सांध्यामध्ये ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस, ज्याच्यामध्ये फिमोरल हेडचं जे रक्तपुरवठा निघून जातो. आता हा मॉडेलच्या सांधा आपण साह्याने बघूया. तर हा जो सांधा आहे इथं याच्या बोनवरचं जे कार्टिलेज आहे ते चांगल्या रीतीचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे सरफेसेस स्मूथ असल्यामुळे घर्षण होत नाही आणि कुठल्याही हालचालीच्या दरम्यान वेदना होत नाहीत. पण ज्यावेळेस एव्हियनमुळं ह्याचं कार्टिलेज खराब होतं, तो सांधा अशा प्रकारे होतो आणि त्याच्यामध्ये एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे सरफेसेस खराब झाल्यामुळं वेदना होतात. तर आपण ज्यावेळेस हा सांधा खराब झालेला असतो तर तो अशा प्रकारे चेंज करतो आणि वरचा कप साईड आहे किंवा हे फिमोरल हेड हे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे सरफेसेस स्मूथ होतात, हालचाली अतिशय चांगल्या रीतीने करता येतात आणि वेदना सगळ्या निघून जातात. याच्यात लॅपटॉपच्या माध्यमातून आपण बघूया की याच्यामध्ये सिरॅमिक पद्धतीचा जो सांधा आहे तो दीर्घकाळ टिकणारा आहे. त्यामुळे तरुण लोकांमध्ये जर ह्याचा प्रादुर्भाव झाला, आजार झाला, तर सिरॅमिक पद्धतीचा जॉईंट आपण वापरतो आणि त्याच्यामध्ये लार्ज फिमोरल हेड वापरल्यानंतर हालचाल ही चांगली मिळते. हे ऑपरेशन नंतरचे एक्सरेज आपण बघतोय. तर लार्ज फिमोरल हेडमध्ये आपल्याला इथं बघायला मिळतं की रेंज ऑफ मुवमेंट चांगली येते. हे पेशंट ते पूर्णपणे बेडरिडन होते आणि ऑपरेशन नंतर दोन्ही खुबे बदलल्यानंतर जिना चढउतार करताना, दैनंदिन व्यवहार करताना त्यांना कुठलाही त्रास होत नाही आहे. या पेशंटला चालता पण येत नव्हता, पण ऑपरेशन नंतर मोटरसायकल चालवताना आपल्याला इथं ते बघायला मिळत आहेत आणि दैनंदिन कामकाज व्यवस्थित करता येतं. हे पेशंट इथिओपियामधून आले होते, आफ्रिकेतनं, आणि खुब्याचा सांधा बदलल्यानंतर 15व्या दिवशी ते त्यांच्या कंट्रीमध्ये परत गेले. रिव्हिजन नी बरोबरच रिव्हिजन हिप, आता यांचं ऑपरेशन दुसरीकडे झालं होतं आणि हे वायर्स युरिनरी ब्लॅडरपर्यंत आतमध्ये गेलेल्या होत्या. त्या सगळ्या काढून ड्युअल मोबिलिटी कप नवीन पद्धतीने हे हिप रिप्लेसमेंट करण्यात आलं आणि या बाबांना 70 वर्षाचे बाबा आहेत. रिव्हिजन सर्जरीनंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला इथं उभं करता आलं आणि त्याशी चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय. या पेशंटचं ऑपरेशन झालं होतं, खराब सांधा 2008-9 साली आम्ही रिप्लेस केलं आणि ऑपरेशन झाल्यानंतरचं हे पिक्चर आहे आणि स्क्युबा डायव्हिंग ते हिप रिप्लेसमेंट, रिव्हिजन हिप नंतर स्क्युबा डायव्हिंग करतानाचं पिक्चर त्यांनी आम्हाला इथं पाठवलं. त्यामुळं अतिशय चांगले रिझल्ट ह्या रिव्हिजन सर्जरीनंतर सुद्धा आपल्याला मिळू शकतात. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने अतिशय गुंतागुंतीच्या असणाऱ्या ह्या शस्त्रक्रिया किंवा अतिशय खराब असे असणाऱ्या अवस्थेतले हे रुग्ण ह्यांना एक प्रकारचं नवीन जीवनदान आहे. हे साईश्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नीरज अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले आहे. अतिशय कठीण गुंतागुंतीच्या अशा ह्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या त्यांनी केलेल्या आहेतच आणि म्हणूनच आज त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावरती पसरलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा आपण हे बघत आहोत, हे विविध प्रकारचे रुग्ण ह्यांना खरोखर मी म्हणेन की कुठेही उपचार मिळत नसताना
साईश्री हॉस्पिटलमध्ये केवळ एक आशेचा किरण आहे ह्या अशा सर्व गुंतागुंतीच्या असणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी आणि रुग्णांसाठी सुद्धा. आणि ह्याच अनुषंगाने आता रोबोटिक उपचारही उपलब्ध झालेले आहेत साईश्री हॉस्पिटलमध्ये. आणि विशेष करून पुढील रविवारी 20 डिसेंबरला मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण सहभागी होण्यासाठी फक्त आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, जाता जाता अर्थातच रोबोटिक उपचारांविषयी पुन्हा एकदा विचारावं वाटतं की ह्याचे ॲडव्हान्टेजेस खूप आहेत आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी फार म्हणजे कमी वेळात एकतर होतंच, त्याच्या वेदना कमी होत आहेत आणि बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. रोबोटिक तंत्रज्ञानाने जे आहे शस्त्रक्रिया करताना कमी सॉफ्ट टिश्यू रिलीज लागतात. आपण इथं लॅपटॉपच्या माध्यमातून बघतोय तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअल रोबो जो आहे तो सर्जनला मदत करत असतो आणि त्याच्यामुळे डिफॉर्मिटी करेक्शन हे खूप चांगल्या रीतीने होतं आणि सॉफ्ट टिश्यू रिलीजेस कमी लागतात. ह्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कमीत कमी डॅमेज करून आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात आणि त्याद्वारे आपल्याला दीर्घकाळ टिकणारे हे सांधे मिळतात. जॉईंट अलाइनमेंट चांगली होते. सो ओव्हरऑल लॉंग टर्म रिझल्टसाठी हे अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान आहे. येस, आणि मला वाटतं ह्या तंत्रज्ञानाचा लाभ सगळ्यांनीच घ्यावा. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? आपले आरोग्य आपल्या हाती. इथं सगळ्या प्रकारच्या सांधेदुखीसाठी किंवा जॉईंट्स खराब झाल्यानंतर उपचार करता येतात, पण ते होऊ न देणं आपल्या हाती आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम ह्याला पर्याय नाही, एवढंच सांगून मी येस, मला वाटतं हे फार महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश आहे सगळ्याच लोकांसाठी आणि खास करून ह्या करोनाच्या काळामध्ये की संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हा आपण ठेवाच. आपल्या आरोग्यासाठी तो आहेच, पण सांध्यांसाठी सुद्धा हा उपयुक्त आहे. आणि ह्या पुढे जाऊन जर का आपल्याला सांधेदुखी असेल, गुडघेदुखी असेल, खुबा कोपर, खांद्याची सांधेदुखी असो किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, गाऊटसारखा आजार असो, कुठल्याही प्रकारची सांधेदुखी असो, मोफत शिबिर 20 डिसेंबरला म्हणजेच पुढील रविवारी साईश्री हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यात फ्री कन्सल्टेशन आहेच, पण तपासणी आणि उपचारांमध्ये विशेष सवलत आहे. तर जरूर ह्याचा लाभ घ्या आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.